क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नुकतंच बार्टी संस्था व इतर संस्थांचे रिझल्ट लागलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या तर्फे अभिनंदन. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांची वेटिंग क्लिअर होणार की नाही होणार आणि त्यांची निवड होईल की नाही होईल त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण सुरुवात करूया. तर ही लिस्ट तुम्ही पाहू शकता. हे जर्नल वेटिंग लिस्ट आहे UPSC कोचिंग क्लासेस बार्टीची. तर हे जनरल मेरिट लिस्टची वेटिंग लिस्ट आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे वुमेन वेटिंग लिस्ट आहे. इथे फक्त फिमेल कॅन्डिडेट असतात आणि जे जर्नल मेरिट लिस्टमध्ये मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. आणि यांच्या जनरल लिस्टमध्ये इथे पण मेल कॅन्डिडेट पण आहेत आणखी फिमेल कॅन्डिडेट पण आहेत. तर हे दोन वेटिंग लिस्ट तुमच्या समोर आहे. त्यानंतर हे दिव्यांग वेटिंग लिस्ट आहे. आणखी ही ऑर्फन वेटिंग लिस्ट आहे. त्यानंतर हे वंचितची वेटिंग लिस्ट आहे. आपण हे जे लिस्ट बघितली हे कशाबद्दल आहे तर हे UPSC बद्दल आहे. त्यानंतर आपण हे पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट आहे. तुम्ही पाहू शकता की पोलीसचे जे जनरल वेटिंग लिस्ट आहे ते आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ते फिमेल वेटिंग लिस्ट आहे पोलीस भरतीची. त्यानंतर वंचितची पण वेटिंग लिस्ट आहे. असे सर्व प्रकारचे वेटिंग लिस्ट जे जे कोर्स आहेत तिथे आहेत. ही जनरल वेटिंग लिस्ट बँककरिता आहे. हे बँकची जनरल वेटिंग लिस्ट आहे. हे फिमेल कॅन्डिडेटची बँकची वेटिंग लिस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही वेटिंग लिस्ट पाहिले. ही वेटिंग लिस्ट UPSC, MPSC, SSC अँड बँक, MES, JMFC, आणखी पोलीस भरती अँड मिलिटरी भरतीची वेगवेगळ्या कोर्सची वेगवेगळी वेटिंग लिस्ट आहे. आता आपण काही वेटिंग लिस्ट पाहिले. आता वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेटिंग लिस्ट लागलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांचे खूप मेसेज येतात की जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचे सिलेक्शन होणार की नाही होणार. तर जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत हो त्यांचे सिलेक्शन होणार. पण केव्हा? जेव्हा काही सीट वेकेंट राहतात. जे विद्यार्थी एकपेक्षा जास्त कोर्समध्ये त्यांची निवड झालेली असते ते एक कोर्स सिलेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांची UPSC आणि MPSC मध्ये पण सिलेक्शन होते. तर जे विद्यार्थ्यांना एक कोर्स निवडावा लागतो. तर कोणी UPSC मध्ये जर ॲडमिशन घेतला तर त्यांच्या जे MPSCची जे जागा आहे ते वेकंट राहतात. मग त्यानंतर वेटिंग क्लिअर होतात. हेच आपण SSC बद्दल पण आहे. त्यानंतर MPSC बद्दल पण आहेत. आणखी पोलीस भरतीकरिता पण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे वेटिंग क्लिअर होतात वेटिंग लिस्टमधले. कारण की खूप सारे विद्यार्थी एकापेक्षा जास्त पेपर दिल्यामुळे त्यांचे सिलेक्शन एकापेक्षा जास्त जागेमध्ये झालं असल्याने ते त्यांची सीट वेकंट राहतात आणि ते सीट क्लिअर होतात. आता जे जनरल मेरिट लिस्टचे पण क्लिअर होतात. फिमेल कॅन्डिडेट जे असतात त्यांचे पण क्लिअर होतात. तर आणि वंचित, ऑर्फन तसेच वेगवेगळे जे कॅटेगरी आहेत त्यांचे पण लिस्ट क्लिअर होतात. तर हा तुमचा जर प्रश्न असेल की माझा सिलेक्शन होणार की नाही होणार, हो होणार. कारण की खूप सारे विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या कोर्समध्ये त्यांचे सिलेक्शन झाले असते. मग त्यानंतर सीट वेकंट राहतात आणि त्यांचे सिलेक्शन होणार. जनरल मेरिट लिस्टची वेटिंग लिस्ट वेगळी असते. फिमेल कॅन्डिडेटची वेटिंग लिस्ट वेगळी असते. वंचितची वेगळी असते. ऑर्फनची वेगळी असते. आणखी इतर यांची पण वेगवेगळी असते. तर त्यांची पण वेटिंग क्लिअर होतात. कारण की तुम्ही पाहू शकता की जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहेत त्यांचे पण
कोणत्या लिस्टमध्ये 50 आहेत, कोणत्यामध्ये 25 आहेत, कुठे 20 आहेत, असे स्टुडंट आहेत वेटिंग लिस्टमध्ये. तर तिथल्या स्टुडंटची निवड होतात. सर्वात आधी हे फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आहे. यानंतर सेकंड सिलेक्शन लिस्ट पण लागतो, फर्स्ट वेटिंग लिस्ट पण राहते, त्यानंतर आणखी वेटिंग लिस्ट पण लागतात. तर खूप सारे विद्यार्थी जे वेटिंग राहतात ते क्लिअर होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची वेटिंग क्लिअर होणारच, कारण की खूप सारे विद्यार्थी जॉईन करतात आणि खूप सारे असे विद्यार्थी पण राहतात ज्यांना आधी पण विद्यावेतन आणि हे शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असते. तर त्यांचे जे नाव होतात ते कट होतात आणि तिथची जे जागा वेकंट राहते तर वेटिंग क्लिअर होतात. तर डेफिनेटली खूप सारे वेटिंग क्लिअर होतील आणि तुमचा नंबर लागेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा, कारण की खूप सारे विद्यार्थ्यांची निवड होणारच आहे, कारण की वेटिंग खूप सारे क्लिअर होतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की शेअर करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.